राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा जोर धरलाय। यवतमाळमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे। यामध्ये 3 जण वाहून गेले। रस्ते सुद्धा जलमय झाले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले। पावसाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। नदी नाल्यांना पूर आला असून घरामध्ये पाणी शिरले। त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। शाळांमध्येही पावसाचं पाणी शिरले। तालुक्यात सर्व प्रमुख नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। रस्त्यांवर आणि पुलांवर पाणी आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। शेतजमिनी सुद्धा पाण्याखाली गेल्यात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातले 37 बंधारे पाण्याखाली गेलेत। गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या वडेगाव बंधिया इथे गावात काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळामुळे 10 जण जखमी झाले असून काही घरांचं अंशतः नुकसान झालं असून शेतीचंही मोठं नुकसान झालंय। धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून पावसाची परिस्थिती लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। हवामान। जळगाव, धुळे, नाशिक तसंच पुणे आणि सातारा